नमस्कार, मी सुमित वानखडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे ॲग्रीशास्त्राच्या या प्लॅटफॉर्मवर, जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स कायम शेतकऱ्यांना देत असतो. मित्रहो, बऱ्याच शेतकऱ्यांना एक समस्या जाणवत आहे, खास करून फळबागायतदार शेतकऱ्यांना. ते म्हणतात की आमची झाडं ही खराब होत आहे, झाडावरची पाने ही फार कमी होत आहे, पानं टवटवीत दिसत नाही, त्याच्यामधली ग्रीनरी ही मिसिंग आहे. अशा मोठ्या समस्या फळबागायतदार शेतकरी फेस करत आहेत. तर अशावेळी त्याचा खत व्यवस्थापन करताना किंवा असं कुठलं प्रोडक्ट तिथे टाकू की ज्यामुळे आमचं ह्या समस्येला एक चांगलं सोल्युशन मिळेल. तर मित्रहो, त्याचसाठी आजचा हा आपला सेशन असणार आहे. तर मित्रहो, या विषयासाठी आपल्याला वापर करायचा आहे व्हॅस्क्युलर ॲबॅस्क्युलर मायक्रोरायझा या तंत्रज्ञानाचा. तर पहा मित्रहो, बऱ्याच वेळी या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना शेतकऱ्यांना एक कन्फ्युजन असते की आम्ही कुठला मायक्रोरायझा वापरायचा, एंडो वापरायचा की एक्टो वापरायचा, किती IP चा मायक्रोरायझा आम्ही तिथे वापरायचा, त्यानंतर प्रति झाड किंवा प्रति एकर किती ग्राम किती प्रमाण मायक्रोरायझाचं असायला पाहिजे, या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण इथे घेऊया. तर मित्रहो पहा, फळबागायतदार शेतकरी किंवा भाजीपाला वर्गीय पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एंडो मायक्रोरायझा हा बेस्ट असतो. त्यानंतर किती IP चा मायक्रोरायझा आम्ही तिथे वापरला पाहिजे. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला 1200 IP मीन्स इफेक्टिव्ह प्रोपॅग्युल्स ज्या पॅकेटमध्ये आहे त्याचा वापर आपल्याला तिथे करायचा आहे. त्यानंतर मायक्रोरायझा वापरल्यामुळे काय होईल, तर मित्रहो पहा, मायक्रोरायझाचा वापर केल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपलं न्यूट्रिशन दिलेलं जो खर्च आहे त्याचं अपटेकिंग मोठ्या प्रमाणात होईल आणि मोठ्या प्रमाणात तिथे रूट झोन ॲक्टिवेट होईल. रूट झोन मोठा झाला की तिथे काय होईल, तर अन्नद्रव्य आणि पाणी, त्यानंतर झाड हे चांगल्या पद्धतीने तिथे अपटेकिंग करेल. त्याच्यामुळे पिकामध्ये एक खूप चांगले पॉझिटिव्ह तुम्हाला बदल तिथे पाहायला मिळतील. तर पहा मित्रहो, याच्यामध्ये एक शेतकऱ्यांना प्रश्न येतो आहे की संत्रा बागायतदारांना की आम्ही मायक्रोरायझा तर भरपूर पाहतो आहे मार्केटमध्ये, तर खूप सारे मायक्रोरायझा आहे, पण नेमका आम्ही कुठला मायक्रोरायझा फळबागायतदार शेतकऱ्यांनी वापरायचा. तर याच्यासाठी मित्रहो पहा, मी तुम्हाला आज एक प्रॉडक्ट इथे सजेस्ट करतो. ते प्रॉडक्ट म्हणजे ग्लोबल बायो एजी इनोव्हेशन्सचे पेटंटेड एक टेक्नॉलॉजी आहे. ती पेटंटेड टेक्नॉलॉजी या प्रोडक्टमध्ये दिली आहे, ती म्हणजे लॅटरल रूट प्रमोटिंग पेप्टाइड्स. हा घटक काय आहे, तर पेप्टाइड्स जेव्हा मायक्रोरायझासोबत मिळून काम करतो तेव्हा मायक्रोरायझाचा रोल हा झपाट्याने वाढतो. म्हणजे तुम्हाला अनेक पटीने तिथे रिझल्ट्स चांगले मिळतील. या तंत्रज्ञानामध्ये MGR टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे, म्हणजे मॉलिक्युलर ग्रोथ रेग्युलेटर हे घटक तिथे वापरत असल्यामुळं मायक्रोरायझा हा अनेक पटीने तिथे चांगलं काम करेल. म्हणजे जेव्हाही आपण कुठल्याही पिकाला साधारणतः याचं व्यवस्थापन करू, मायक्रोरायझाचं अप्लिकेशन करू, तेव्हा त्या मायक्रोरायझामुळं मोठ्या प्रमाणात अपटेकिंग होईल, झाडामध्ये खूप चांगले बदल तिथे तुम्हाला पाहायला मिळतील, दिलेलं अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात तिथे शोषलं जाईल आणि उत्पन्नात नक्कीच तुम्हाला तिथे वाढ भेटेल. मित्रहो पहा, फळबागायतदार शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या समस्येला जे आपल्याला आपण समस्या फेस करतो आहे, झाड खराब होण्याची, पानं कमी असण्याची, झाडावर ग्रीनरी कमी असण्याची, तर याच्यासाठी तुम्ही ॲग्रोसेल कंपनीचे महाबूस्टर हा जो मायक्रोरायझा आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की पेप्टाइड्स टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. पेप्टाइड्स टेक्नॉलॉजी म्हणजे एक छोटे छोटे प्रोटीन्सचे पार्टिकल्स असतात जे सिग्नलिंगचं काम करते. म्हणजे झाडाला सिग्नल देतात की आता आपल्याला तिथे रूट झोन वाढवायचं आहे, मोठ्या प्रमाणात रूट झोन वाढवून अपटेकिंग वाढवायचा आहे आणि झाडाला आपल्याला भरपूर सारं अन्नद्रव्य देऊन तिथे बदल करायचे आहे. या पद्धतीचे सिग्नलिंग पेप्टाइड्स तंत्रज्ञानामध्ये होतात. तर फक्त मायक्रोरायझाचाच वापर न करता मायक्रोरायझा विथ पेप्टाइड्स जिथे आहे त्या मायक्रोरायझाचा जर आपण वापर तिथे करतो तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट्स तिथे पाहायला मिळतील. तर मित्रहो पहा, संत्रा फळबागायतदार शेतकऱ्यांनी प्रति झाड साधारणतः 30 ग्रामपर्यंत या महाबूस्टर मायक्रोरायझाचा आपल्याला झाडासाठी वापर करायचा आहे. तर आपण वापर हा कुठल्याही रासायनिक खतासोबतसुद्धा याचा वापर आपण करू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही साधारणतः 30 ग्राम
प्रति झाडाच्या कॅनोपीमध्ये याचा वापर करा. तुम्हाला झाडावर खूप चांगले परिणाम याचे पाहायला मिळतील. ग्रीनरी, त्यानंतर जो झाडामध्ये वाढीचा प्रश्न राहतो, व्हेजिटेटिव्ह ग्रोथचा प्रश्न राहतो, तो खूप चांगल्या पद्धतीने या मायक्रोरायझामुळे आपल्याला मिळेल. त्याचा वापर केल्यामुळं आपल्याला ऑक्सिनचा पुरवठा, सायटोकायनिनचा पुरवठा हा भरभरून मिळेल. त्याच्यामुळं या मायक्रोरायझाचं हे वैशिष्ट्य आहे की पेप्टाइड्स टेक्नॉलॉजीचं आणि पेप्टाइड्स फॉर्ममधला जो मायक्रोरायझा आहे त्याचा जर आपण तिथे वापर करतो तर आपल्याला तिथे असाधारण खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स तिथे पाहायला मिळतील यात शंका नाही. तर मित्रहो, शेतकऱ्यांनी यावर्षी खत व्यवस्थापन करत असताना या मायक्रोरायझाचा वापर नक्की करा.